नमस्कार मंडळी. चला तर पाहूयात मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत अशी तयार होणारी नानकटाई. अत्यंत सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करा. चला तर पाहूयात रेसिपी. मोठ्या भांड्यामध्ये अर्धा कप साजूक तूप आणि 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. हे मिश्रण हँड ब्लेंडरने किंवा चमच्याच्या साहाय्याने 5 ते 7 मिनिटे फेटून घेऊया. जोपर्यंत ते हलके पांढरे शुभ्र क्रीमी होत नाही तोपर्यंत फेटून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाचा कलर पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. चला तर आपले मिश्रण तयार आहे. याच्यामध्ये आपण सुके जिन्नस ॲड करूयात. यासाठी मी एका चाळणीमध्ये 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. अर्धा कप बेसन पीठ घेतलेले आहे. 2 चमचे रवा, हे मिश्रण आपण चाळणीमधून चाळून घेऊयात, म्हणजेच आपली नानकटाई एकदम छान फुलेल. मिश्रण चाळून घेऊन याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा हे मिश्रण हलक्या हाताने मळून घेऊयात आणि याचा गोळा तयार करूयात. मला अर्धा चमचा एक्स्ट्रा तूप लागलेला आहे आणि हे मिश्रण आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. चला तर आपण ओव्हन 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेऊयात. चला तर आपण नानकटाई बनवूया. यासाठी मी एक मेजरमेंट स्पून घेतलेला आहे, म्हणजेच आपल्या नानकटाईचा आकार एकसारखा होईल. तुम्ही पाहू शकता पेढ्याच्या आकाराचं नानकटाई तयार केलेलं आहे आणि जास्त दाब द्यायचा नाही, नाहीतर आपल्या नानकटाई फुगणार नाहीत. तुम्ही पाहू शकता नानकटाईचा आकार. वरून गार्निशिंगसाठी बदामाचे काप घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने मी सर्व नानकटाई बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती बदाम लावून थोडेसे प्रेस केलेले आहे. तुम्ही याच्या पिस्त्याचे काप पण लावू शकता.
तुम्ही पाहू शकता आपल्या नानकटाई तयार आहेत. मी एकसारख्या नानकटाई बनवून घेतलेल्या आहे. आपण ह्या नानकटाई 180 अंश सेल्सिअसवर 15 मिनिटे डबल रॉडवरती बेक करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपल्या नानकटाईला किती छान कलर आलेला आहे आणि क्रॅक पण गेलेले आहे. एकदम थंड झाल्यानंतर नानकटाईला आपण हात लावूयात, नाही तर नानकटाई तुटू शकते. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.